तत्वज्ञान सुंदर परंतु दैनंदिन उपमा वापरून लढिवाळपणे मांडणं हा ज्ञानेश्वर माऊलींचा स्थायी भाव आहे. याचा प्रत्यय आता आपल्या पुढे सादर होणाऱ्या अभंगामध्ये येईल. या अभंगात मनाला भ्रमराची उपमा दिली आहे. मनरूपी भ्रमर बेलगाम इकडं तिकडे भटकत असतो, पण जशी भ्रमराची भ्रमंती कमळाच्या कुशीत गेल्यानंतर थांबते, तशी सद्गुरूंच्या चरणापाशी गेल्यानंतर विषय वासना जळून जाते आणि मनाला खरं निश्चल अखंडित समाधान भोगायला लागते. आपल्यापुढे सादर होईल मधुर आणि भावपूर्ण असा संत ज्ञानेश्वरांचा अभंग ऋणू झुणू रे भ्रमरा.